तर नमस्कार मित्रांनो, आजचा खतरनाक वातावरण बघू शकता तुम्ही. हे बघा खतरनाक वातावरण. तर आभाळ खूप जास्त आलेला आहे आणि पाऊस थोडा बारीक बारीक सुरू झालेला आहे. तर आजचा व्लॉग मी खूप दिवसानंतर बनवत आहे तुमच्यासाठी, कारण की आज माझी इच्छा झाली की म्हटलं मी यूट्यूबवर कोणताच व्हिडिओ टाकला नाही, फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकतो कॉमेडीचे, हसायची, बस. त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काहीच टाकत नाही. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवला मी, आणि आज खास म्हणजे आम्ही झाडं लावलेले आहेत मित्रांनो. मी तुम्हाला झाडं दाखवतो, पण त्या व्यतिरिक्त आम्ही झाडं लावून एक चांगलं काम केलं. आज 15 झाडं लावले आणि माझं डोकं खूप जास्त दुखायला लागलेलं आहे, कारण की थोडं ऊन होतं. उन्हीमध्ये थोडंसं त्रास होतो. माझा हा फोटो बघा, मी वृक्षारोपण केलेला आहे. तुम्हाला तर फोटो तर आता बघू शकता तुम्ही. तर चला आता तुम्हाला मी झाड दाखवतो. पाऊस आलेला आहे रे बाबा. हे बघा झाड, हे झाड, हे जांभूळी झाड आहे. पाऊस सुरू झालेला आहे. अरे बापरे, हे बघा आभाळ किती आलेलं आहे. अरे रे रे, भयंकर पावसाची थेंब लागत असेल. हे मुंगसाजी महाराज, गजानन महाराज. आता यूट्यूब चॅनलवर आलेलो आहे आपण. तर चला, हे एवढे झाड लावलेले आहे आजच्या तारखेमध्ये. हे इथे एक झाड लावलं, हे जांभूळी झाड आहे. हे बाबूडचं आहे काहीतरी, भिंगरीच झाड आहे. इथं परत आपलं जांभूळचं लावलेलं आहे. इथं बोळाचं लावलेलं होतं अगोदरच, पण ते लय मोठं झालं. हे छोटे मोठे फुलाचे झाड आहेत. कृष्णकमळ. इथं याचं झाड लावलेलं आहे, आपल्या जांबाचं झाड लावलेलं आहे. चिकूचं नाही, जांबचं. पाऊस खूप जास्त सुरू झालेला आहे आणि इथं फुलाचं झाड आहे. इथं मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो, पाऊस सुरू आहे खूप जोरात. इकडे बघू शकता, या झाडाखाली नाही लावले कारण झाड वाळणार नाही. हे बघा इथं झाड लावलं, हे झाड इथं, आणि एवढे. मित्रांनो, आज आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे. किती लावले झाडं? 15 झाडं लावलेले आहे. आणि चिक्या होता आमच्यासोबत, आणि याचा बाप होता, याचे वडील संजय काका, हे चिकू काका आहे. तर आम्ही आज दोघं आणि त्याच्या वडिलांनी एक चांगलं काम केलेलं आहे. आमचं जे मंदिर आहे, हे मंदिर आहे, जे कंपाऊंड आहे मागं, त्या कंपाऊंडच्या तिथं आम्ही झाडं लावलेले आहेत. 15 झाडं लावलेले आहेत, जांभुळीचे, जांबाचे, आणि आपलं कोणतं झाड आहे? सुईबाबूचे झाड लावलेले. आज आम्ही हे चांगलं काम केलेलं आहे. आणि पाऊस बी आलेला आहे बघा, त्याच्यावर पाऊस आलेला आहे. आमचं एक बी झाड मरणार नाही. आणि हे झाड जगवायची गॅरंटी या चिक्याची आहे. एक बी बकरीनं झाड खाल्लं भाऊ, हा, तर तुला इथून कट. हा, त्या झाडानं एक बी, त्या झाडाचं पान एका बकरीनं कतरलं नाही पाहिजे. हे आसपासचे जेवढे हे आहे तेवढे लक्षात ठेव. त्यासाठी हे व्हिडिओ बनवला आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, पाऊस भरपूर चालू आहे. ओला झालो मी, तरी पण ब्लॉग बनवला. म्हटलं चालू दे. आज भरपूर दिवसापासून ब्लॉग बनवला नव्हता मी. जवळपास 5 ते 6 महिन्यापासून, जेव्हापासून यूट्यूबचं चॅनल ओपन केलं तेव्हापासून काही ब्लॉग बनवला नव्हता. तर झाडे लावायची यासाठी लावायचे की आता पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये आपण जेवढे झाड लावणार तेवढे पण जगून जाणार, कारण की हीच वृक्षारोपणची वेळ आहे. बघू शकता पाऊस सुरू आहे आणि मी ओला झालो आहे बघा, ओला झालो. आणि मी तुम्हाला अजून पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीतरी महत्त्वाची माहिती देणार आहे मित्रांनो. मी एक चांगला माझ्या आयुष्यातला एकदम खतरनाक अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तो ब्लॉग लवकरच येईल, कारण की माझ्या आयुष्यामध्ये मरण आणि जगण्याचं एक खूप मोठं कंडिशन माझ्यावर आली होती. ज्यावेळेस मी एका हॉस्पिटलमध्ये जॉबला होतो त्यावेळेस, म्हणजे जास्त दिवस झाले नाही त्याला, जवळपास आता 2024 आहे ना, तर 2022चा विषय आहे तो. तर तो मी तुम्हाला शेअर करणार. आजचा व्लॉग बनवला मी, कारण की आज मला खूप इच्छा झाली व्लॉग बनवायची. आता माझा मोबाईल ओला होतोय तरी पण मी व्हिडिओ बनवतोय, कारण की यूट्यूब चॅनल आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येक माणसाने यूट्यूब चॅनलवर आपलं एक ब्लॉग, आपले व्हिडिओ काढून ठेवायला पाहिजे. कारण की जगणं आणि मरणं हे आपल्या हातात कधीच नसतं. आपलं मरण झाल्यानंतर, आपला मृत्यू झाल्यानंतर कोणी पण आपला व्हिडिओ बघू शकतो आपल्या आठवणीमुळं. तर आपल्या महत्त्वाच्या आठवणी या व्हिडिओमध्ये आपण शेअर करतो.
त्यासाठी एक ब्लॉग बनवायचा. काही काही लोकांना टाईमपास वाटतं सोशल मीडिया, यूट्यूब, फेसबुक हे, पण हे म्हणजे माणसाची ओळख आहे आजच्या काळातली. आपण चांगले कॉन्टेंट बनवले तर लोक आपल्याला चांगले म्हणणार, आणि वाईट जरी म्हणलं तरी लोक चांगले म्हणणार, पण बनावं लागणार. काही लोक असं पण म्हणणार की यांना काही काम नाही, पण अशा लोकांना आपण इकून ऐकायचं, इकून सोडून द्यायचं. त्याचा आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याच जागा नाही. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप जास्त महत्त्वाचा होता. आज मी 15 झाडं लावलेले आहेत, 15 झाडाचं वृक्षारोपण केलेलं आहे. आणि आता पाऊस सुरू झाला बघा, पाऊस सुरू झाला आणि आता ही जे झाडं आहे हे पूर्ण जगून जाणार. म्हणजे मनाला एक आनंद होतो माझ्या की नाही, आपण काही चांगलं काम केलेलं आहे आजच्या काळामध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढचा व्हिडिओ खूप चांगला होणार आहे. माझ्या आयुष्यातलं एकदम खतरनाक दुःखद घटना मी तुम्हाला शेअर करणार आहे, जीवन आणि मरणाची माझ्याच. आणि हॉस्पिटलमध्ये मी ड्युटी केलेली आहे कोरोना काळामध्ये. कोरोनातलं तुम्हाला माहीत आहे की कोणी कोणाचं नव्हतं, स्वतःचा आईवडिलाची मुलं नव्हती त्यावेळेस. कोणाला कोरोना झाला तर त्याला एकटं राहावं लागत, असं खूप लोकांचे मृत्यू झाले. अशा काळातला माझा एकदम खतरनाक मी तुम्हाला माझी स्वतःची कहाणी सांगणार आहे. तर हो, आता हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर याला लाईक, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.